मित्रांनो, आपण एक मोबाईल यूज करत असाल तर मग नक्कीच एक मेमरी कार्डचा वापर करतच असाल. मित्रांनो, आपण एक न्यू मेमरी कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला एक नवीन मेमरी कार्ड खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मेमरी कार्डची स्थिती जाणून घ्यायची असेल तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा. आज आम्ही आपल्याला मेमरी कार्ड खरेदी करण्या अगोदर त्या मेमरी कार्ड बद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. मित्रांनो, तुमच्याकडे एक चांगल्या मेमरी कार्ड बद्दलची माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे एक चांगल्या मेमरी कार्ड बद्दलची माहिती उपलब्ध नसल्यास तुम्हाला एक मेमरी कार्ड विक्रेता सहजपणे एक चुकीचे अथवा बोगस मेमरी कार्ड देऊ शकतो. मित्रांनो, याकरिता आमच्याकडे एक मेमरी कार्ड बद्दलची माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. मित्रांनो, तसे तर एक मेमरी कार्डवर त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यावर दिलेली असतेच. मित्रांनो, आपण बघितलेच असेल, प्रत्येक मेमरी कार्डवर काही अशा प्रकारचा एक मार्क दिलेला असतो आणि तेथे SD कार्डवर स्पीड म्हणजेच HC मार्क दिलेला असतो, ज्याच्या मदतीने आम्ही एक हाय स्पीड मेमरी कार्ड सहजपणे ओळखू शकतो. तर मग चला आपण एक वेळ मेमरी कार्डवरील या सिक्रेट कोड आणि एक हाय स्पीड मेमरी कार्ड कसे ओळखायचे ते बघूया. मित्रांनो, आपल्यासोबत मी विकास चौधरी आणि ऑल हेल्प इन AI मराठी YouTube चॅनलवर आपले खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण अजूनही आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेले नाहीये तर मग लगेच आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आम्ही येथे कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी, अँड्रॉइड मोबाईल आणि सोशल मीडिया याविषयी दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती आपल्या मराठी भाषेमधून घेऊनच येतो. मित्रांनो, येथेच एक नोटिफिकेशन बेल आहे, म्हणजेच एक छोटीशी घंटा आहे, तिला ऍक्टिव्हेट करा, ज्याच्या मदतीने आपल्याला एक नवीन अपडेट बद्दलची माहिती लवकरात लवकर मिळेल. मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की एक मेमरी कार्ड आमच्या मोबाईल, कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप करिता किती महत्त्वपूर्ण आहे. आपण बऱ्याच वेळी मेमरी कार्ड खरेदी करिता एखाद्या मोबाईल शॉपवर गेलेच असाल, पण मित्रांनो, आपण कधी तेथे मेमरी कार्ड खरेदी करण्या अगोदर त्याची पडताळणी केली आहे का? मित्रांनो, मला माहीतच आहे आपण कधी पडताळणी केलेली नाहीये, कारण आम्ही एखाद्या मेमरी कार्ड विक्रेत्याकडे गेल्यानंतर तेथे बेसिकली मेमरी कार्डची मागणी करतो. आम्हाला तेथे 2GB हवी आहे किंवा 4GB हवी आहे किंवा 16GB हवी आहे. आम्हाला जी मेमरी हवी आहे त्या मेमरी कार्ड बद्दल आम्ही तेथे माहिती विचारतो, पण आम्ही तेथे कुठल्याही प्रकारचा क्लास, स्पीड आणि टाईप याबद्दलची पडताळणी करत नाही आणि तेथे विचारणे सुद्धा विसरून जातो की हा मेमरी कार्ड कुठल्या क्लासचा आहे, या मेमरी कार्डचे टाईप काय आहे, हा मेमरी कार्ड स्पीड काय देतो, याबद्दल आम्ही विचारणे विसरून जातो. मित्रांनो, याबद्दलची आम्ही पडताळणी कधीच करत नाही. आम्ही याबद्दल सुद्धा माहिती विचारत नाही तेथे की आमच्या मोबाईलमध्ये कुठला मेमरी कार्ड बरोबर राहील किंवा आमच्या मोबाईल करिता क्लास अथवा कुठला मेमरी कार्ड बेस्ट राहील, ही माहिती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्याला SD कार्ड टाईप बद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. तसे तर मित्रांनो, प्रत्येक मेमरी कार्डवर त्याचे टाईप लिहिलेले असते, पण आम्हाला टाईप काय आहे हे माहीत नसते. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आम्हाला मेमरी कार्डचे टाईप काय आहे हे माहीत असणे आवश्यक आहे. मित्रांनो, मेमरी कार्डवर डिपेंड असते की या मेमरी कार्डचे स्टोरेज काय आहे, हा मेमरी कार्ड कुठल्या टाईपचा आहे, हा त्या मेमरी कार्डच्या स्टोरेजवर डिपेंड असतो आणि त्यावरूनच टाईप त्याचे सेट केल्या जाते. मित्रांनो, आपण बघितले असेल काही मेमरी कार्डवर बेसिक टाईप असतात, जसे की SDSC, SDSC, SDXC, SDHC. आम्हाला इथे रेग्युलर म्हणजेच 512 ते 4GB पर्यंत SDSC या टाईपचे मेमरी कार्ड मिळेल. मित्रांनो, SDSC म्हणजे सिक्युअर डिजिटल स्टँडर्ड कॅपॅसिटी होय. नंतर मित्रांनो, आपण 4GB पेक्षा अधिक मोठे मेमरी कार्ड बघितले तर त्यामध्ये आपल्याला SDHC म्हणजेच सिक्युअर डिजिटल हाय कॅपॅसिटीचे टाईप होय. मित्रांनो, आपल्याला 4GB पेक्षा अधिक मेमरी कार्डमध्ये हा टाईप बघायला मिळेल. नंतर मित्रांनो, आपण अधिक म्हणजेच 32GB पेक्षा अधिक मोठे मेमरी कार्ड किंवा 32GB नंतरचे मेमरी कार्ड बघितले, 64GB किंवा 1TB किंवा 2TB. तर मित्रांनो, 1TB नंतर हार्ड डिस्क उपलब्ध असते, पण त्यामध्ये सुद्धा टाईप असते. मित्रांनो, अशा मेमरी कार्डमध्ये म्हणजेच 32GB पेक्षा अधिक मोठ्या मेमरी कार्डमध्ये आपल्याला SDXC हा टाईप बघायला मिळेल. मित्रांनो, SDXC म्हणजेच सिक्युअर डिजिटल एक्सटेंडेड टाईप होय. मित्रांनो, आपण इथे बघितले जसे मेमरी कार्डवर त्याचे टाईप दिलेले आहे तशाच प्रकारे तेथे त्याची क्लास सुद्धा दिलेले असते. तर मग चला आपण एक वेळ क्लास बद्दल माहिती बघूया. मित्रांनो, इथे मेमरी कार्डची किंमत तेथे तुम्हाला क्लासनुसार मिळेल, म्हणजेच मेमरी कार्डची किंमत तेथे क्लासनुसार ठरवली जाते आणि तुम्हाला अधिक क्लासचे जर मेमरी कार्ड हवे आहे तर मग तुम्हाला त्याची किंमत अधिक मिळेल. मित्रांनो, आपण मेमरी कार्ड खरेदी करायला गेल्यास आपल्याला तिथे काही अशा प्रकारचे मेमरी कार्ड बघायला मिळतील, ज्यावर आपल्याला वेगवेगळे क्लास टाकलेले बघायला मिळतील.
तो मेमरी कार्ड 4GB किंवा 16GB असेल. तुमच्याकडे 2 मेमरी कार्ड असतील तिथे तुम्हाला एक 4GB वर वेगळा क्लास दिसेल आणि दुसऱ्या 4GB वर वेगळा क्लास बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये ज्या मेमरी कार्डचे क्लास कमी असतील तो मेमरी कार्ड तुम्हाला थोडा स्वस्त मिळेल. नंतरच मित्रांनो, अधिक क्लासचा मेमरी कार्ड जो आहे 4GBच आहे तो सुद्धा, पण त्याची क्लास अधिक असल्यामुळे तुम्हाला त्याची किंमत अधिक मिळणार आहे. कारण मित्रांनो, क्लासवर तुमच्या मेमरी कार्डची स्पीड डिपेंड असते. मित्रांनो, आपल्याला काही मेमरी कार्डवर 4 क्लास बघायला मिळेल, तर दुसऱ्या मेमरी कार्डवर 10 किंवा 6 क्लास असेल. तेथे आपल्याला त्या दोन्ही मेमरी कार्डवर स्टोरेज सारखेच बघायला मिळेल, पण तेथे क्लास वेगवेगळे बघायला मिळेल. तेथे आपल्याला क्लास 10 व क्लास 6 चा मेमरी कार्ड खरेदी करायचा असेल तर आपल्याला तेथे जास्त पैसे द्यावे लागतील. मित्रांनो, आपण विचार करत असाल की दोन्ही मेमरी कार्डचे स्टोरेज तर एकच आहे, अधिक क्लासचे मेमरी कार्ड खरेदी करण्याकरिता अधिक पैसे का द्यावे लागत आहेत? नेमके क्लास आहे तरी काय? मित्रांनो, क्लासवर आमच्या मेमरी कार्डचे स्पीड अवलंबून असते, ज्याला रीड राईट स्पीड म्हटले जाते. मित्रांनो, आपल्याकडे कम्प्युटर व लॅपटॉप असेल तर आपल्याला माहीतच असेल की काही मेमरी कार्ड डाउनलोड करण्याकरिता किंवा त्यामधून काही कॉपी पेस्ट करायचे असल्यास तेथे मेमरी कार्डमध्ये तो डेटा ट्रान्सफर करण्याकरिता खूप वेळ लागतो. तर काही मेमरी कार्ड स्पीडली डाउनलोड होऊन जातात. मित्रांनो, आम्हाला काही मेमरी कार्डवर डाउनलोड स्पीड अधिक दाखवते तर काही मेमरी कार्डवर डाउनलोड स्पीड कमी दाखवितो. तर मित्रांनो, याच स्पीडला आम्ही क्लास म्हणू शकतो. मित्रांनो, याकरिता मेमरी कार्ड खरेदी करण्याअगोदर आम्हाला त्या मेमरी कार्डचे क्लास चेक करणे आवश्यक आहे. मित्रांनो, इथे क्लास म्हणजेच त्या मेमरी कार्डचे डेटा ट्रान्सफर स्पीड होय. मित्रांनो, प्रत्येक मेमरी कार्डवर काही अशा प्रकारचा सिम्बॉल असतो. आपल्या मेमरी कार्डवर जर 4 क्लास लिहिलेले असेल तर आपला तो 4 क्लासवाला मेमरी कार्ड 4 MBPS पर्यंतचा स्पीड देईल. मित्रांनो, नंतरच मेमरी कार्डवर जर 2 क्लास असेल तर आपला मेमरी कार्ड 2 MBPS चा स्पीड देईल. नंतर 6 क्लासचा मेमरी कार्ड असेल तो 6 MBPS पर्यंतचा स्पीड देतो. नंतर आहे 10 क्लास जो 10 MBPS पर्यंतचा स्पीड देऊ शकतो. नंतर मित्रांनो, आम्हाला अधिक मोठ्या मेमरी कार्डमध्ये UHS 1 मिळते आणि नंतर UHS 3 या क्लासचे मेमरी कार्ड बघायला मिळतील. UHS 1 आणि UHS 3 हा मेमरी कार्ड आम्हाला 30 MB पर्यंतचे स्पीड देऊ शकतो. मित्रांनो, आपण इथे विचार करत असाल की आपण जर मोबाईल किंवा कॅमेरा युजर असाल तर इथे आपल्याला कुठल्या प्रकारचे मेमरी कार्ड यूज करणे बरोबर राहील किंवा आमच्या मोबाईल करिता कुठल्या प्रकारचे मेमरी कार्ड बरोबर राहील. तर मित्रांनो, आज इथे 2GB मेमरी कार्ड जवळपास कुठे उपलब्ध नाहीये आणि आपण बघितले की मार्केटमध्ये खूप मेमरी कार्ड आहेत जे जवळपास 4 क्लास HSC टाईपमध्ये उपलब्ध आहेत. मित्रांनो, जवळपास मार्केटमध्ये सर्वच मेमरी कार्ड 4 क्लास HSC टाईपमध्ये उपलब्ध आहेत. पण मित्रांनो, तेथे काही मेमरी कार्ड असेही आहेत जे 4GB आहेत किंवा 2GB आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला 4 क्लास किंवा 2 क्लासचे मेमरी कार्ड सुद्धा उपलब्ध मिळतील. तर मग मित्रांनो, आपण जर इथे स्मार्टफोनचा यूज करत असाल तर आपल्या स्मार्टफोनमध्ये 4 क्लास म्हणजेच 4 MBPS स्पीड देणारे मेमरी कार्डचा वापर करू शकता. मित्रांनो, इथे आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणजेच कॅमेऱ्याचा यूज करत असाल किंवा कॅमेऱ्यामध्ये एखादा मेमरी कार्ड यूज करत असाल तर तेथे आपल्याला 10 क्लासचे मेमरी कार्ड यूज करावे लागेल. मित्रांनो, आपल्या कॅमेऱ्याकरिता 10 क्लासचा मेमरी कार्ड बरोबर राहील. आमच्या कॅमेऱ्यामध्ये नेहमीच एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजेच हेड एसेस. मित्रांनो, हा प्रॉब्लेम आम्हाला मेमरी कार्डचे क्लास जर कमी असले तर त्यामुळे आम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण मित्रांनो, इथे व्हिडिओ शूट केल्यानंतर तो व्हिडिओ सेव्ह होण्याकरिता खूप वेळ लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये तो व्हिडिओ सेव्ह होण्याकरिता वेळ लागल्यानंतर आमचा कॅमेरा हेड एसेसचा प्रॉब्लेम देतो. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आमच्याकडे 4 किंवा 2 क्लासचे मेमरी कार्ड असेल तर डेटा सेव्ह होण्याकरिता थोडीफार अडचण येईलच. मित्रांनो, आपण जर एक कॅमेरा यूज करत असाल आणि कॅमेऱ्यामध्ये तुमच्या मेमरी कार्ड असेल तर आपण 10 क्लासचे मेमरी कार्ड यूज करू शकता. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर प्लीज लाईकचे बटन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. कारण आम्ही आपल्याकरिता कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी, अँड्रॉइड मोबाईल आणि सोशल मीडिया याबद्दल दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती आपल्या मराठी भाषेमधून घेऊनच येतो. मित्रांनो, आपल्याकडे कुठल्या प्रतिक्रिया असतील किंवा आपल्याकडे कुठले प्रश्न असतील तर प्लीज आम्हाला कमेंट करून कळवा. आम्ही आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रयत्न करतोच. आणि होय नोटिफिकेशन बेल म्हणजे सबस्क्राईब जवळील घंटाला ॲक्टिवेट करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.